नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच छान आहे. आपण इतके दिवस ज्या गोष्टीची वाट पाहत होतो की भूमी खंबीर झाली पाहिजे, भूमी कणखर झाली पाहिजे, रागिणीच्याच शब्दात भूमीने रागिणीला उत्तर दिलं पाहिजे, अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती आणि फायनली ते आपल्याला होताना दिसत आहे. पारितोषच्या मदतीने भूमी रागिणीची पूर्ण वाट लावत आहे. तर त्याचबरोबर इकडे रागिणीलाच खरी आहे रागिणी हे भूमीला दाखवून देण्यासाठी आकाश पुरावे शोधत आहे. पण त्या पुराव्यांमध्ये रागिणीचा कारस्थानी चेहरा आकाशच्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळं हे सगळं कशा पद्धतीनं घडत आहे आणि आज भूमीने नक्की कोणता डाव आखलेला आहे हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे आबी धावत धावत येतो. रागिणी म्हणते काय झालं, तेव्हा आबी मात्र खूप घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की आई खूप मोठी गोष्ट घडलेली आहे. तेव्हा रागिणी म्हणते काय झाले नक्की. अगं ते मला गायकवाड आहेत ना, त्यांच्याकडे असलेला एका हवालदाराचा फोन आलेला. त्याने मला सांगितलेलं आहे की ते आता सिटी हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत, कारण तिथे जी डायरी होती त्या डायरीमध्ये त्यांना कळलेलं आहे की सिटी हॉस्पिटलमध्ये तिथं ट्रीटमेंट चालू होती आणि ते डॉक्टर चेंज केलेले होते, त्यामुळं ते सिटी हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत. रागिणी म्हणते हो मला माहिती आहे, ती डायरी तिथं जी ठेवलेली होती ती डायरी त्यांच्या हाती लागलेली आहे, ही गोष्ट मला माहिती आहे, त्याच्या पुढचं काहीतरी सांग. तेव्हा आबी सांगू लागतो की आई तुला माहीत नाही आहे, त्या हॉस्पिटलमध्ये जे कन्सर्न पेपर होते त्या सगळ्या फॉर्मवरती तू सह्या केलेल्या आहेत, म्हणजे डॉक्टर चेंज करणं वगैरे या सगळ्या गोष्टींवर तुझ्या सह्या आहेत आणि आता त्यामुळं तू पूर्णपणे अडकली जाणार आहे. त्यामुळं आता आपल्याला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. हे ऐकल्या क्षणी रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते. तिला कळायचं बंद होतं. ती म्हणते काय करतोयस हे, तू काय सांगतोयस. तेव्हा अभि म्हणतो की हेच तर मी सांगत आहे ना. तेव्हा इकडे पौर्णिमा आणि अभि दोघंही म्हणू लागतात की आता पूर्णपणे अडकलेलो आहोत, आता पूर्ण वाट लागणार आहे, हे ते रागिणीला बोलत असतात. तेव्हा रागिणी म्हणत असते अरे काय बोलताय तुम्ही हे सगळं. तेव्हा ते दोघंही रागिणीला म्हणतात की हो जे खरं आहे ना तेच आम्ही बोलत आहोत. तेव्हा रागिणी म्हणते की मला आत्ताच्या आत्ता काहीतरी करावं लागणार आहे, आत्ताच्या आत्ता ते रेकॉर्ड आपल्याला तिथून गायब करावे लागणार आहेत. हे सगळं रागिणीचं बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र इकडे पौर्णिमा त्याचबरोबर अभि म्हणत असतात पण काय करावं लागेल नक्की, कशा पद्धतीने ह्या गोष्टी हँडल कराव्या लागतील, हे सगळं ते दोघंजण विचारत असतात. तेव्हा रागिणी म्हणत असते की आता या सगळ्यासाठी एकच माणूस आहे, तो म्हणजे व्यंकट. व्यंकटच या सगळ्यात माझी मदत करू शकतो आणि व्यंकटच या सगळ्यातून मला बाहेर काढू शकतो. आत्ताच्या आत्ता मी त्याला कॉल करते आणि त्याला ते हॉस्पिटलमधले रेकॉर्ड जे आहेत ते मिटवायला सांगते. तेव्हा अभि म्हणतो की हो आई आत्ताच्या आत्ता त्याला कॉल कर, आताही तो असंही तो शहरात आलेला असेल आणि त्याला हे सगळं काम करायला सांग. आता व्यंकटला रागिणी कॉल करते. रागिणीचा कॉल आल्यानंतर व्यंकट कॉल उचलतो आणि त्यानंतर बोलू लागतो. रागिणी त्याला म्हणू लागते की व्यंकट तुला एक गोष्ट करायची आहे. तेव्हा व्यंकट म्हणतो की हां मॅडम बोला काय करायचं आहे नक्की. तेव्हा रागिणी सांगते की सिटी हॉस्पिटलमध्ये जे रेकॉर्ड आहेत, तेव्हा तो म्हणतो कसले रेकॉर्ड आहेत, किती दिवसापूर्वीचे आहेत. तेव्हा रागिणी सांगते 7 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड आहेत आकाश महाजन याच्या ट्रीटमेंटचे, ते आपल्याला गायब करायचे आहेत. हे ऐकल्यानंतर रागिणीनं जे बोललेले असते ते बोलल्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की व्यंकट म्हणतो की हो ते रेकॉर्ड मी गायब करेल आणि मॅडम काम होऊन जाईल, काळजी करायची काहीही गरज नाही. म्हणजे आता रागिणीनं सांगितलेलं आहे 7 वर्षापूर्वी आकाशला त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं आणि आकाश महाजनचे असलेले सगळे रेकॉर्ड जे आहेत ते आपल्याला तिथून नष्ट करायचे आहेत, हे व्यंकटला काम सांगितलेलं असतं आणि व्यंकट मात्र ते काम करण्यासाठी आता सज्ज झालेला असतो. रागिणी म्हणते की हे सगळं काय चाललेलं आहे, मला कळतच नाही आहे, ही भूमी नक्की काय करणार आहे, कुठंपर्यंत पोहोचणार आहे. या भूमीला मी खूपच हलक्यात घेतलेलं होतं आणि या सगळ्याचे परिणाम मला भोगावे लागत आहेत. हे सगळं रागिणी बोलत असते आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आकाश इकडे विचार करत असतो, कारण आकाशने भूमीसाठी गिफ्ट घेतलेलं असतं. कारण भूमी म्हणालेली असते माझा फोन खराब झाला तरीही आकाश तू माझ्यासाठी गिफ्ट घेतलेलं नाही, माझ्यासाठी फोन घेतलेला नाही. बघितलं का बाळा, बाबांचं ना तुझ्या आईवरती प्रेमच राहिलेलं नाही आहे, त्यांचं आईकडे लक्षच नाही. हे सगळं भूमी बोलत असते आणि भूमीचं असं म्हणणं असतं की बघितलंच ना बाळा, बाबा अजिबात बाळाकडे लक्ष देत नाही आहेत आणि बाळाच्या आईकडे पण नाही. तेव्हा आकाश म्हणतो भूमी काही झालं तरी मी तुला जे हवं होतं ते करायला मी कायमस्वरूपी तयार आहे, फक्त तुझी इच्छा नाही, असं आकाश बोलत असतो. आणि त्याचवेळी आकाश तो मोबाईल घेऊन आता आलेला असतो. भूमीसाठी त्याने सुंदर असा मोबाईल, तिला ज्या ब्रँडचा हवा आहे, ज्या स्पेसिफिकेशनचा हवा आहे तो मोबाईल त्याने खरेदी केलेला असतो आणि तो मोबाईल घेऊन तो निघालेला असतो.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश गाडीमध्ये तो मोबाईल ठेवत असतो आणि नेमका व्यंकट तिथून पास होत असतो आणि व्यंकट हा आकाशला दिसतो. आकाशला धक्का बसतो. आकाशला कळतं की ह्या व्यक्तीला मी कुठंतरी पाहिलेलं आहे. म्हणून आकाश विचार करू लागतो, नक्की कोण आहे ही व्यक्ती? कधी पाहिलेलं होतं मी याला? हा प्रश्न आकाशच्या पुढे असतो आणि आकाश त्या व्यंकटला शोधण्यासाठी आता धावाधाव करू लागतो. आकाशच्या लक्षात येत नाही की ह्या व्यक्तीला मी कधी पाहिलेलं आहे, ही व्यक्ती कोण आहे. आणि आकाशने थोडं डोकं लावल्यानंतर त्याच्या लक्षात येतं, त्याला क्लिक होतं की ही व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून भूमीला किडनॅप करणारी ही व्यक्ती आहे. आणि त्या क्षणी आकाशच्या पायाखालची जमीन सरकते. आकाश विचार करू लागतो, म्हणजे हे सगळं काय आहे? मी जे पाहतोय ते काय आहे? म्हणजे याच व्यक्तीने भूमीला त्या दिवशी किडनॅप केलेलं होतं. आणि आकाशला ते कळता क्षणी आकाश गाडी बंद करतो आणि धावतच त्याच्या मागे जाऊ लागतो. व्यंकटला मात्र माहिती नसतं की त्याच्या मागावर कोण येत आहे. आणि आकाशने मात्र व्यंकटकडे धाव घेतलेली असते आणि व्यंकटकडे धावत तो गेलेला असतो, कारण काही झालं तरी आकाशला व्यंकटला पकडायचं असतं. व्यंकट इकडे फोनवर बोलत असतो. रागिणीने त्याला काम दिलेलं असतं, ते काम चोख करायचं असतं. त्यासाठी त्याने त्याच्या माणसांना कॉल लावलेला असतो आणि त्याचवेळी आकाश धावतच व्यंकटकडे आलेला असतो आणि व्यंकटच्या अंगावर जणू तो झडप घेतो आणि व्यंकटला तो ताब्यात घेतो. पण व्यंकटने पण त्या गाडीच्या ज्या आरशामध्ये पाठीमागं त्याला दिसलेलं असतं की त्याच्या मागून आकाश येतोय. व्यंकट म्हणतो, हा तर आकाश महाजन म्हणजे रागिणी मॅडमचा भाचा, याने मला बघितलेला आहे, नक्कीच काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे असं म्हणत व्यंकट घाबरलेला असतो आणि तो तिथून पळायला लागतो. आकाश पण व्यंकटच्या मागे पळत असतो आणि त्याला कॅप्चर करतो, त्याला पकडतो. व्यंकटला आकाशने पकडलेलं असतं आणि व्यंकटच्या मागे पुन्हा व्यंकट धावू लागतो, कारण आकाशने त्याला पकडलेलं असलं तरी आकाशला तो हिसका देतो आणि तिथून पळत असतो. पण व्यंकटला प्रश्न पडलेला असतो की आकाश महाजन त्याच्या मागावर का लागलेला आहे. इकडे रागिणी मात्र काळजी करत असते, अजूनपर्यंत या व्यंकटचा फोन का आला नाही, माझं काम का झालेलं नाही, हा प्रश्न रागिणीला पडलेला असतो. म्हणून रागिणी काळजी करत असते. तर रागिणी इकडे विचार करत आहे आणि परत ती व्यंकटला कॉल लावते. रागिणी इकडे व्यंकटला कॉल लावत आहे आणि त्याच वेळी घडतं असं ते म्हणजे इकडे व्यंकट रागिणीला सांगत असतो की खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा व्यंकटला रागिणी म्हणते, काय झालं? तेव्हा तो सांगतो की तो आकाश महाजन आहे ना, तो माझ्या मागे लागलेला आहे, त्याने मला पाहिलेलं आहे. हे ऐकता क्षणी इकडे रागिणीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. रागिणी म्हणत असते, काय सांगतोस तू हे सगळं? तेव्हा तो सांगतो की हो, मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे की आकाश महाजन माझ्या मागं लागलेला आहे आणि तो आत्ता माझ्या मागे पळत आहे, मी त्याच्या पुढे आहे. हे ऐकल्यानंतर रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते. रागिणीला कळायचं बंद झालेलं असतं. रागिणीला तो विचारत असतो की पण हे आकाश महाजनला कसं कळलेलं आहे. तेव्हा आधी म्हणते की त्याची मोठी स्टोरी आहे, मी तुला ती नंतर सांगते, माझ्या कामाचं काय झालेलं आहे. तेव्हा व्यंकट म्हणतो की मी हॉस्पिटलमध्ये जातच होतो आणि त्याच वेळी आकाश महाजन तिथं आलेला होता आणि आकाश महाजनने मला पकडलेलं आहे. हे ऐकता क्षणी आता आकाश पुन्हा पुढे आलेला असतो आणि रागिणी त्याच्याशी फोनवर बोलत असते आणि व्यंकट इकडे हातात मोबाईल घेऊन तसाच पळत असतो. रागिणी त्याला सगळी स्टोरी सांगत असते, नक्की हे सगळं कशा पद्धतीनं झालेलं आहे हे सगळं रागिणी व्यंकटला सांगत असते. आणि नेमका त्याच वेळेस आकाश तिथे पोहोचलेला असतो आणि व्यंकटची मात्र वाट लागलेली असते. आता व्यंकटला आकाशने पकडलेलं असतं आणि आकाश मात्र इथे म्हणत असतो की आता तुला सोडणार नाही. इकडे रागिणी मात्र व्यंकटला सगळं सांगत असते, नक्की काय घडलेलं होतं, कशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या होत्या, हे सगळं रागिणी व्यंकटला सांगत असते. आणि त्याचवेळी इकडे व्यंकटच्या हातून तो फोन खाली पडतो. रागिणी म्हणत असते, काय झालं, याचा आवाज का येत नाही आहे, हा बोलत का नाही आहे, हा प्रश्न रागिणीला पडलेला असतो. म्हणून रागिणी तिथे विचार करत असते आणि इकडे व्यंकटला आता पकडलेलं असतं, त्याची कॉलर पकडलेली असते आकाशने आणि आकाश मात्र व्यंकटला आता सोडणार नसतो, हे मात्र फिक्स झालेलं असतं. व्यंकट घाबरलेला असतो आणि इकडे रागिणीची पण तेवढीच वाट लागलेली असते, कारण रागिणीला इतके दिवस असं वाटत होतं की आपण पूर्णपणे सही सलामत सुटणार आहोत. पण आता मात्र रागिणीचे धापे दणाणलेले असतात. तिला कळून चुकलेलं असतं की या भूमीने आपली पळताभुई थोडी केलेली आहे. त्यानंतर इकडे आकाश पुन्हा व्यंकटच्या मागे पळू लागतो, कारण आकाश एका बाईकवाल्याच्या बाईकवर बसून आलेला असतो. त्या व्यंकटचा पाठलाग करण्यासाठी व्यंकट पुढे तसाच पळत असतो. आकाश त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो, पण आकाशच्या हाताला व्यंकट चावतो आणि त्याला हिसका देऊन परत तिथून निघून जातो. इकडे आकाशने आता जवळजवळ व्यंकटला पकडलेलंच असतं, पण
पुन्हा तो व्यंकटला तिथून धक्का देऊन आकाशला धक्का देतो व्यंकट आणि पळून जातो. पण जाताना मात्र त्याचा खाली पडलेला मोबाईल असतो तो मात्र तो आवर्जून उचलून घेतो. इकडे भूमी पारितोष बरोबर बोलत असते. पारितोष म्हणत असतो की भूमी आपलं काम झालेलं आहे. तेव्हा भूमी म्हणते नक्की काय झालेलं आहे. हे भूमी जेव्हा पारितोषला विचारते तेव्हा पारितोष सांगतो की गायकवाड साहेब गेलेले होते आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना सगळे रेकॉर्ड मिळालेले आहेत. म्हणजे आकाशचा डॉक्टर चेंज करणं, आकाशची ट्रीटमेंट चेंज करणं, त्यापासून सगळ्या गोष्टी त्यावरती रागिनी पटवर्धन यांच्या सह्या आहेत. भूमी मात्र जाम खुश होते. ती म्हणते पारितोष आत्ताच्या आत्ता हे सगळं मी आकाशला सांगणार आणि आकाशच्या पुढं त्या रागिनीचा पर्दाफाश करणार हे भूमी सांगत असते. तेव्हा पारितोष म्हणत असतो की भूमी शांत राहा, एवढी घाई करू नकोस, कारण मला माहिती आहे की ती रागिनी कोणत्या थराला जाऊ शकते. परंतु एक गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेव, काहीही झालं तरी एवढी घाई करू नको आकाशला सांगण्यासाठी. आत्ता महत्त्वाची गोष्ट एक आहे, ती म्हणजे ती रागिनी पटवर्धन काय आहे ते तुला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं आकाशच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या शांतपणे आपण सांभाळून घेऊया आणि रागिनीचं सत्य आहे आकाशच्या समोर आणायचं आहे आपल्याला. पण ते अशा पद्धतीनं नाही, कारण अजून थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. कारण भूमीला घाई झालेली असते, पण पारितोषने ऐनवेळी तिला योग्य सल्ला देऊन थांबवलेलं असतं. तिला सांगितलेलं असतं की एवढी घाई करू नकोस की ज्याच्यामुळं इथे सगळ्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होतील, हे त्याने तिला सांगितलेलं असतं. भूमी म्हणते की ठीक आहे, पण पारितोष मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे की तो जो मेकॅनिक आहे तो ज्याने आकाशच्या गाडीचा अपघात केलेला होता, त्या मेकॅनिकला मी मागच्या वेळेस पकडलेला होता. पण ऐन वेळी जेव्हा मी आकाशच्या समोर त्याला सादर करत होते त्यावेळेस गोंधळ झाला आणि तो मेकॅनिक तिथून गायब झाला. हे ऐकल्यानंतर पारितोष म्हणतो की काळजी करू नकोस, कारण काहीही झालं तरीही ह्या गोष्टी आता आपण वेगळ्या पद्धतीने हँडल करणार आहोत. इकडे धावतच पौर्णिमा आलेली असते आणि पौर्णिमाने हे बोलणं ऐकलेलं असतं. हॉस्पिटलमधले रेकॉर्ड आता मिळालेले आहेत आणि हे जेव्हा पौर्णिमा येऊन रागिनीला आणि अभिला सांगत असते ती खूप घाबरलेली असते. ती रागिनीला म्हणत असते की आई आता सगळं संपलेलं आहे, आता तुमची वाट लागलेली आहे, कारण हॉस्पिटलमधले सगळे पुरावे त्यांच्या हाती लागलेले आहेत. ही गोष्ट तिने रागिनीला सांगते आणि स्वतःही घाबरलेली असते. अभिही घाबरलेला असतो. अभिही म्हणत असतो की आई आता सगळं संपलेलं आहे आणि आता पूर्णपणे सगळा डाव उलटलेला आहे. आता इतके दिवस आपल्याला जे वाटत होतं तसं काहीही घडणार नाही, कारण तू बघितलेलं आहेस कोणत्या पद्धतीने त्या भूमीने परिस्थिती हँडल केलेली आहे आणि सगळ्या गोष्टी तिने हातात घेतलेल्या आहेत. आपल्याला तिने तुला चारी बाजूंनी वेढा घातलेला आहे, तुझ्या लक्षात येते का, असं अभि म्हणत असतो. आणि रागिनीच्या ही गोष्ट लक्षात येत नाही, कारण अभि प्रत्येक वेळेस म्हणत आहे की आई तुला चारी बाजूंनी वेढा घातलेला आहे, तुझ्या बाबतीत घडत आहे. हे सगळं रागिनीच्या लक्षातच येत नाही, कारण हे सगळं करून आता भूमी, पौर्णिमा आणि अभि मात्र नामानिराळे राहणार असतात. ही गोष्ट रागिनीच्या लक्षातच आलेली नसते. ती मात्र डोकं धरून बसलेली असते, जणू काही तिला आता हार्ट अटॅकच येणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं रागिनी देवयाईच्या समोर आलेली असते आणि ती विचार करत असते की काहीही झालं तरीही ही जी भूमी आहे तिचा डाव हाणून पाडला पाहिजे. देवयाई तू माझ्या पाठीशी उभी राहा, असं रागिनी म्हणत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की रागिनीने देवाच्या पुढे हात जोडलेले आहेत आणि भूमीला संपवायचं स्वप्न ती पाहत आहे. पण तिला माहिती नाही की तर खूप मोठा गोंधळ झालेला असतो आणि तिला एक कॉल येतो. त्या कॉलवरती व्यंकट सांगतो की मी कसा बसा तुमच्या भाच्याच्या तावडीतून सुटलेलो आहे, मी त्याला काहीही कळू दिलेलं नाही. आणि या गोष्टीचा आनंद रागिनीला इतका होतो की तिला असं वाटतं की आता सगळं आपल्या हातात आलेलं आहे, म्हणजे आता ही बाजी सगळी आपण मारणार आहोत असं तिला वाटू लागतं. परंतु तिला ही गोष्ट मात्र माहिती नसते की भूमी आणि आकाश हे दोघं काय करू शकतात, अजून कोणत्या थराला जाऊन रागिनीची वाट लावू शकतात, हे मात्र रागिनीला अजूनपर्यंत माहिती नसतं. ती एवढ्यावरच खुश झालेली असते आणि ती देवाला हात जोडून म्हणत असते की आई योगेश्वरी, अशीच तू माझ्या पाठीशी राहा, काही झालं तरी माझी जात सोडू नको. आणि नेमका त्याच वेळेस दिवा विझतो. दिवा विझता क्षणी रागिनीच्या पायाखालची जमीन सरकते. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण काही झालं तरी हे इतक्या अशा पद्धतीनं घडेल असं तिला वाटलेलं नव्हतं. रागिनी इकडे विचार करत असते हे का झालेलं आहे असं. तेवढ्यातच पौर्णिमा तिकडून येते आणि म्हणते की आई तुमच्यासाठी एक पार्सल आलेलं आहे. आता ते पार्सल घेऊन पौर्णिमा रागिनीच्या जवळ येते आणि रागिनीला ते पार्सल ती देऊ लागते. रागिनी ते पार्सल हातात घेते आणि पाहते तर काय, तिला धक्का बसतो, कारण ते पार्सल खोलल्यानंतर त्याच्यामध्ये दोरफास असतो
आणि हा दोरफास कोणी पाठवलेला आहे हा प्रश्न रागिणीला पडलेला असतो. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की आई हे काय आहे, हा फास आहे. असं म्हणत पौर्णिमाने तो फास इकडे रागिणीच्या तोंडासमोर पकडलेला असतो आणि रागिणीला भीती वाटायला लागलेली असते. रागिणी म्हणते, पण मला हा दोरफास कोणी पाठवला असेल, कोण आहे हे सगळं करणारं, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि तेवढ्यातच भूमी तिकडून येते आणि म्हणते की हे गिफ्ट मीच पाठवले आत्ता तुम्हाला. अहो हे तुम्हाला गरजेचंच आहे, कारण पुढील 15 दिवसात तुमची तीच वाट लागणार आहे. हे सगळं भूमी बोलत असते. ती म्हणत असते की तुम्ही प्रत्येक वेळेस मला आणि आकाशला संपवण्याचा प्रयत्न केलेला होता, पण आता ते कदापिही शक्य होणार नाही, कारण त्या सगळ्यामध्ये आता मी असणार आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी होऊ देणार नाही. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा रागिणीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. रागिणी म्हणत असते की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. भूमी मात्र खूपच वैतागलेली असते. भूमीला कळत नसतं की या सगळ्यावर आता उपाय काय काढायचा आहे, पण भूमीने रागिणीची पूर्ण वाट लावलेली असते. रागिणीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. भूमी मात्र रागिणीकडे पाहत असते आणि म्हणत असते की काहीही झालं तरीही हे सगळं जे आहे ते अशा विचित्र पद्धतीनं घडलेलं आहे. आणि भूमी म्हणत असते की आता तुमचा खेळ खलास झालेला आहे, आता तुमच्या गळ्याचा फास असाच आवळत राहणार आहे. 15 दिवसाच्या आत सगळं रेकॉर्ड माझ्या हाती असणार आहे आणि तुमचा खेळ मी खलास केलेला असणार आहे. या भाषेमध्ये भूमी तिला बोलत असते. रागिणी मात्र घाबरलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की भूमीचा अलार्म टोन वाजत असते. गुड मॉर्निंग भूमी, गुड मॉर्निंग भूमी अशी अलार्म टोन वाजत असते. भूमी म्हणते माझी अलार्म टोन अशी कशी काय, आणि मग ती तिचा मोबाईल चेक करते तर त्याच्यावरती नसतं. मग ती दुसरीकडे शोध घेऊ लागते आणि मग तिने कपाट उघडते आणि पाहते तर काय, तिच्यासमोर एक गिफ्ट असतं, एक पिशवी असते. त्या पिशवीमधील ते बॉक्स काढते तर ते गिफ्ट असतं. म्हणजे तिच्या लक्षात येतं की हा आवाज इथून येतोय, म्हणजे आकाशने माझ्यासाठी नक्की सरप्राईज गिफ्ट दिलेला आहे, तो म्हणजे मोबाईल. ही गोष्ट भूमीच्या लक्षात आलेली असते. भूमी मग ते जे गिफ्ट आहे ते बघते आणि ओपन करते. तिला मात्र छान वाटत असतं आणि जेव्हा ती गिफ्ट ओपन करते तेव्हा मात्र ती चिडलेली असते. ती म्हणू लागते की आकाश तू कुठं आहेस रे, तू आत्ताच्या आत्ता माझ्या समोर ये. तेव्हा आकाश मात्र शांतच असतो. ती म्हणते की मला माहिती आहे, एकतर तू दरवाजाच्या बाहेर आहेस किंवा बाथरूममध्ये जाऊन थांबलेला आहेस, तू आत्ताच्या आत्ता माझ्या समोर आहे, असं भूमी त्याला बोलत असते. कारण भूमीला ती गोष्ट आवडलेली नसते आणि मग आकाशला ती बोलवत असते. तिला एवढा राग कशाचा आलेला आहे हा प्रश्न आकाशलाही पडलेला असतो. आणि मग भूमी तो मोबाईल उघडून पाहते आणि आकाशला हाका मारू लागते. आकाश काही अजून तरी आलेला नसतो आणि त्यानंतर आकाश जेव्हा समोर येतो तेव्हा भूमी म्हणते आकाश हे काय केलेस तू, मला नाही आवडलं हे सगळं. तेव्हा आकाश म्हणतो भूमी अगं असं काय करतेस, तुलाच तर गिफ्ट हवं होतं ना, म्हणून तर मी ते गिफ्ट दिलेलं आहे आणि तू आत्ता काय नाही म्हणतेस मला. तेव्हा भूमी म्हणते की आकाश तुलाही माहिती आहे की मी तुला काय बोलतेस ते. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी नक्की काय झालं आहे, माझ्याकडून काय चुकलं आहे ते तरी मला सांगशील. तेव्हा भूमी म्हणते की तू मला हे असं गिफ्ट दिलेलं मला आवडलं नाही. तेव्हा आकाश म्हणतो अगं तुला जे स्पेसिफिकेशन हवे होते त्या स्पेसिफिकेशनचा हा मोबाईल आहे, त्याचबरोबर तुला जो ब्रँड हवा होता त्याच ब्रँडचा आहे, मग मी काय चुकीचं केलं आहे. तेव्हा भूमी म्हणते हा वॉलपेपर हे बघ, माझ्या मोबाईलवर माझ्या एकटीचा वॉलपेपर, म्हणजे तू मान्यच केलेला आहे आपला डिवोर्स होणार आहे, या गोष्टी तुला पटतच आहेत, तुला मान्य झालेल्या आहेत, म्हणूनच तर तू असं वागत आहे माझ्याशी. हे सगळं भूमी बोलत असते आणि तेव्हा आकाशला ती म्हणत असते की मला माहिती आहे हे सगळं तू मुद्दाम केलेलं आहे आणि तुला माझ्यापासून डिवोर्स हवाच आहे. तेव्हा आकाश म्हणतो भूमी काय चाललेलं असते तुझं गं, प्रत्येक वेळेस तेच बोलत असतीस तू, मी तर तुला कधी डिवोर्स मागितलेला नाही, तूच मला डिवोर्स पेपर पाठवलेले आहेत आणि आता तुझं हे नाटक चाललेलं आहे. भूमी हसू लागते. तेव्हा ती आकाशला म्हणते अरे तू माझ्या मोबाईलवर एकटीचाच वॉलपेपर का लावला, म्हणून मी चिडलेली आहे. आपल्याला ना काय पाहिजे माहिती का तुला, चल ये इकडे. आणि आकाश रुसलेला असतो. तेव्हा भूमी त्याला जवळ घेते आणि त्याला म्हणू लागते की चल आपण सेल्फी काढूया, कारण आपल्या बाळासोबतचा, या मोबाईलमध्ये बाळासोबतचा फोटो मला हवा आहे. असं म्हणत भूमी आकाशला जवळ घेते आणि त्याच्याबरोबर पुन्हा सेल्फी काढू लागते आणि म्हणते की छान फोटो काढायचा आहे, आपण फोटो काढतो हे लक्षात असू दे आकाश, तुझ्या स्माईल दे. असं म्हणत भूमीने आकाशला स्माईल द्यायला सांगितलेलं असतं. आकाशच्या गळ्यात हात टाकलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो की आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की हे सगळं भूमीचं नाटक आहे, म्हणजे हे सगळं जे भूमी करत आहे, तिचं जे म्हणणं आहे की तिला डिवोर्स हवा आहे, हे सगळं भूमीचं नाटक आहे. कारण मला जाणवतं की तिचं माझ्यावरती तेवढंच प्रेम आहे,
म्हणून तर तिने या सगळ्या पद्धतीनं माझ्याशी बोलत आहे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे आकाश भूमीकडे पाहत असतो आणि दोघंही खूप छान असे फोटोज काढतात. आणि भूमी म्हणते की आता यातला एक फोटो माझ्या वॉलपेपरला ठेव, कारण आपलं बाळही या फोटोमध्ये आहे असं भूमीने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आकाशही भूमीकडे पाहतो आणि तोही खुश होतो. तो म्हणतो की नक्की मला कळतच नाही आहे की तू भूमी कशा पद्धतीनं रिॲक्ट होत आहेस, तुझ्या डोक्यात नक्की काय चालू असते, माझ्या ह्या गोष्टी लक्षातच येत नाही असं तिचं म्हणणं असतं. पण आकाशला कळतच नाही की आता भूमीची आपण समजूत कशी घालायची आहे. पण भूमी मात्र खुश असते आणि आकाश भूमीकडे पाहतच असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश भूमीकडे पाहून हसत आहे आणि तो खुश झालेला असतो. त्यावेळी आपल्याला इकडे आकाश भूमीकडे पाहताना खुश आहे आणि त्याचबरोबर तो म्हणत आहे की आत्ता मला कळलेलं आहे की भूमीच्या डोक्यात काय प्लॅन आहे, म्हणजे भूमीला मला सोडून कधीच जायचं नाही. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे भूमी बाहेर आलेली असते, रागिनी आणि पौर्णिमा तिथं असतात आणि भूमी म्हणत असते की आता 15 दिवसाच्या आत आजींच्या वाढदिवसाच्या दिवशी असा धमाका होणार आहे ना, कळेल तुम्हाला नक्की काय होणार आहे ते. तर इकडे तो झाडू आणि पोछा घेऊन ती आलेली असते. पौर्णिमा म्हणत असते की मी हे काम करणार नाही, मला असलं काम करण्यामध्ये इंटरेस्ट नाही. रागिनी म्हणते मी असलं काम करायचा तर प्रश्नच येत नाही. हे ऐकल्यानंतर भूमी म्हणते की मग एक गोष्ट लक्षात ठेवा, या घराच्या रीतिनियमाप्रमाणे तुम्हाला हे घर सोडून जावं लागणार, कारण मी या घरची करती स्त्री आहे आणि मी सांगितलेलं तुम्हाला ऐकायचं नसेल तर तुम्हाला या गोष्टी अशा पद्धतीनं कराव्या लागतील. हे ऐकल्यानंतर रागिनी आणि पौर्णिमा यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो पोछा आणि तो झाडू ती रागिनी आणि पौर्णिमा यांच्याकडे देत आहे. नक्की आता 15 दिवसानंतर आजींच्या वाढदिवसाच्या दिवशी भूमी काय धमाका करणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.